आजच्या दिवसाची सुरुवात थोडी पेनफुल झाली. सकाळी मी टिफिन बनवत होते आणि चपाती बनवत असताना चपाती फुगली होती आणि ती फुटली आणि बरोबर त्याची हवा आहे ना, गरम हवा ती माझ्या अंगठ्याला लागली आणि थोडं भाजलं, मला चटका लागला त्याचा आणि खूप म्हणजे खूप जळण होते त्याची. तसंच मी 4-5 चपात्या बनवल्या आणि मिस्टरांना टिफिन पॅक केला आणि त्यांना दिला. त्यानंतर ते ऑफिसला जाण्यासाठी निघाले. स्वामीसोबत दोघं पण झोपले होते आणि समत ना आज सकाळी रडत होता खूप की मला स्कूलला जायचं नाही म्हणून, आणि तो शेवटी गेलाच नाही स्कूलला. त्यानंतर थोडासा राईस होता रात्रीचा, म्हटलं तो फ्राय करूया कारण समतला आवडतो फ्रायवाला राईस, खातो तो. त्याच्यासोबत तो खातो म्हणून आता स्वामी पण त्याचं बघून खायला लागला आहे. म्हटलं त्याला आवडतं मुलांना तर बनवूया म्हणून राईस थोडा फ्राय करून घेतला आणि त्याच्यामध्ये मी जास्त कोथिंबीर टाकली, तो खूप छान लागतो. आणि ही कोथिंबीर आहे ना, समत उठला ना की काढून टाकणार का, तो खात नाही. कोथिंबीर कढीपत्ता असं काढून ठेवतो साईडला, तो खात नाही. मुलांचे पण ना खाण्यामध्ये खूप नखरे आहेत आणि समत ना पहिला सगळ्या भाज्या खात होता, पण आता रिसेंटली ना 2 महिने झाले ही भाजी नको ती भाजी नको, मला हेच हवं ते असाच हट्ट चालू झाला आहे. व ते मुलं मोठी झाली त्याला समजतं सगळं, तसंच तो करतो आता की हे नको ते नको सांगतोय. स्वामी समतचं ना दोघांवरती खूप प्रेम आहे. स्वामी पडेल एक साईडला म्हणून स्वामीने समत त्यांना उठून उशी लावलेली, आपल्या साईडला बसला झोपला तिथं. आणि समत स्वामी उठल्यानंतर येतो माझ्याकडे रडतच. आणि त्यानंतर मी नाश्ता वगैरे केला. नाश्ता केल्यानंतर सगळा असा पसरा करून ठेवला होता त्यांनी. त्यानंतर मी सगळे छान असे रेडी झालो आणि निघालो बाहेर जाण्यासाठी. थोडं काम होतं बाहेर, ते करून आलो आणि येताना ना थोडं भाजी पण होतं ते घेऊन आलो. आणि आज घरात ना हे फर्निचरचं काम चालू होते, कार्पेंटर आले होते आणि त्यांच्यासोबत ना स्वामी समत पण काम करत आहेत. त्यांनी ज्या चिकटपट्या लावून ठेवल्या होत्या ना ते काढतायत ते. आणि खूप म्हणजे खूप मस्ती झाली आणि ते काका पण एकदम खूप बोलके आहेत, त्यामुळे ह्या सगळ्यांची जोडी जमले. त्यांना ना स्वामी चाय करून देतो, ते बोलले की आम्हाला चाय नाही देत का, तर तो स्वामी त्यांना चाय बनवून देतो. त्यांना दुपारी म्हटलं की ह्यांना काहीतरी खायला बनवते, मग समत समत बोलला की मला खिचडी खायची आहे. मग मूग डाळ, तांदूळ आणि मसूर डाळ ह्यांची मिक्स अशी खिचडी बनवली मी. मिरची टाकून खिचडी बनवली, खूप छान लागते आणि मुलं पण तिला आवडीने खूप खातात. आणि त्यानंतर संध्याकाळी असा घरात पसार झाला होता, खूप म्हणजे खूप डस्ट होती. आणि त्यात स्वामीने हा मध्ये जात होता, त्याला किती वेळा मी अडवलं की ये आतमध्ये, हे नको जाऊ, घाण आहे, सगळं डस्ट होते, खोकला लागेल तुला, अजिबात ऐकला नाही. त्याला ना हे करायचं होतं, नवीनच काहीतरी दिसत होतं ना, सगळा पसारा आणि ते सगळं खिळे वगैरे होते, ते पायाला लागल्याची भीती होती, पण तो ऐकत नव्हता. अजूनही ना एक 4-5 दिवस ते घरामध्ये काम चालू आहे, बघू तोपर्यंत काय काय होतं आणि काय काय मुलं करतात ते. आणि असा होता आमचा आजचा दिवस. चलो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.